एक मोठी बातमी बघूयात। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे। बांगलादेशमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना या 2024 साली झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात आता दोषी ठरवण्यात त्यांना आलेलं आहे। 2024 मध्ये हिंसक आंदोलन झालेलं होतं आणि शेख हसीना यांना देश देखील सोडावा लागलेला होता। हिंसक निदर्शनांमध्ये हत्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी वारंवार फेटाळून लावले। मात्र हे आरोप सगळे खोटे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। मात्र या सगळ्याची चौकशी झालेली आहे आणि या प्रकरणात त्यांना फाशीची शिक्षा सुनावली जाते। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। सोमेश, एक मोठी बातमी आणि फाशीची शिक्षा थेट त्यांना सुनावण्यात येते आहे। बांगलादेशच्या पूर्व पंतप्रधान शेख हसीना यांना आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। अत्यंत मोठी बातमी आणि इंटरनॅशनल क्रिमिनल ट्रिब्युनल कडून याबाबतची सुनावणी सुरू होती। त्यांनी शेख हसीना यांनी दरम्यानच्या काळामध्ये जे फोनवरून संभाषण केलं होतं त्या फोन संभाषणाला पुरावा मानलं आणि त्यासोबतच शेख हसीना यांच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्र्यांना देखील या सगळ्यामध्ये दोषी पकडण्यात आलेले आहे आणि मानवतेविरुद्ध गुन्हे केले अशा या संपूर्ण आरोपाखाली म्हणून शेख हसीना यांना सध्या शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। शेख हसीना या सध्या भारतात आहेत, त्यांना भारतात आश्रय घेतात। त्यामुळे याबाबत आता भारत सरकारकडूनही काय भूमिका घेतली जाणार हे देखील पाहणं महत्वाचं असेल। परंतु सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरून शेख हसीना यांच्या विरोधामध्ये एक प्रकारे दबाव आणण्यासाठी आणि म्हणून भारतावरही दबाव टाकण्याच्या दृष्टीने म्हणून अशा प्रकारे ह्या संपूर्ण न्यायिक प्रक्रियेकडे पाहिलं पाहिजे का असा देखील एक प्रश्न उपस्थित राहतोय। कारण शेख हसीना यांना स्वतःची बाजू मांडण्याची तशी संधी मिळाली नव्हती आणि त्यामुळे त्या गैरहजर असताना अनुपस्थित असतानाच त्यांच्या अनुपस्थितीमध्ये अशा प्रकारे खटला चालवण्यात आला। दुसऱ्या बाजूला ही देखील वस्तुस्थिती आहे की शेख हसीना या पुन्हा बांगलादेशात जातील आणि त्या ट्रायलला हजर राहतील अशी परिस्थिती बांगलादेशात नव्हती किंवा नाहीये। त्यामुळे शेख हसीनांना अशा प्रकारे ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय लवादाकडून। परंतु त्याची अंमलबजावणी होणं कितपत शक्य होणार आहे हा देखील प्रश्न आहे। कारण अशी शिक्षा सोमेश, तुम्ही असे सोबत राहा, काही क्षणांसाठी थांबवते। आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक विश्लेषक सतीश ढगेसर आहेत। सतीश ढगेसर, एक मोठी अपडेट, शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली जाते। काय या संपूर्ण घटनेचं विश्लेषण करू शकता? नक्कीच यामिनी, फक्त बांगलादेशसाठीच नाही तर साऊथ एशिया त्याचबरोबर भारताच्या अनुषंगाने सुद्धा हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे। मुळातच जुलै 2024 मध्ये ज्यावेळेस इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा पगडा असणारं एक प्रकारचं वातावरण तिथे निर्माण झालं होतं आणि शेख हसीना यांना पाय उतार व्हावं लागलं होतं, त्याचबरोबर त्यांना भारतामध्ये यावं लागलं होतं। तर त्या अनुषंगानं अशा प्रकारचा काही निर्णय येईल असं अपेक्षितच होतं। आता हे पाहावं लागेल की आवामी लीगचे कार्यकर्ते या निर्णयाला कसं पाहतात, त्या ठिकाणी किती लेव्हल पर्यंत त्या ठिकाणी हिंसाचार होतो आणि मुळात आता या निर्णयाच्या नंतर तिथला जो आवामी लीग म्हणजे शेख हसीना यांचा जो पक्ष आहे तो फेब्रुवारी 2026 मध्ये ज्या निवडणुका त्या ठिकाणी होणार आहेत तर नक्कीच त्यांचा जो आहे एक प्रकारे पत्ता याच्यामधून जो आहे कट झालेला आहे आणि त्या माध्यमातून 2026 नंतर तिथे जे सरकार येणार आहे तिथे चीनचा आणि इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन त्याचबरोबर पाकिस्तानचा पगडा असणारं सरकार येतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर शेख हसीना आज घडीला भारतामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि आता डिप्लोमॅटिकली जे आहे भारतावर दबाव त्या ठिकाणी वाढवून या शेख हसीना यांना बांगलादेशमध्ये पाठवण्याचा जो आहे त्यांच्याकडून प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे। पण पॉलिटिकल विच हंट म्हणजे एक प्रकारे राजकीय दृष्ट्या प्रेरित हा निर्णय असल्यामुळे भारत सरकार तशा प्रकारचा निर्णय घेतो का, या दबावाला बळी पडतो का, हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पाहणं अत्यंत आवश्यक आहे। अगदी सतीश सर, हाच मुद्दा घेऊन आणखी काही प्रश्न आहेत की जर शेख हसीना जर भारतामध्ये असतील आणि जर अशा पद्धतीचा निकाल येत असेल किंवा अशा पद्धतीची शिक्षा सुनावली जात असेल तर भारत आणि बांगलादेश यांच्यामधले आंतरराष्ट्रीय संबंध यावरती नेमका काय परिणाम होऊ शकतो? आणि दुसरं म्हणजे शेख हसीना यांच्या अनुपस्थितीमध्ये हे सगळं सुरू होतं आणि त्यानंतर हा निकाल आला, त्यामुळे त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी काही वेळ दिला जाऊ शकतो?
नक्कीच या दोन्ही मुद्द्यांवर जे आहे अत्यंत महत्त्वाचे असे मुद्दे आहेत. मुळातच 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली आणि त्यावेळेस शेख मुजीबुर रहमान जे शेख हसीना यांचे वडील आहेत, तर त्यांचा अत्यंत महत्त्वाचा रोल होता. आवामी लीग या पार्टीचा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा रोल होता आणि भारतानं या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे आहे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. मागच्या काही काळामध्ये शेख मुजीबुर रहमान, आवामी लीग, शेख हसीना यांचा पत्ता कट करण्याचं काम या सध्याच्या मोहम्मद युनूस यांच्या सरकारनं त्या ठिकाणी त्याच्यात केलं होतं आणि त्या अनुषंगाने जे आहे हा निर्णय महत्त्वाचा आहे. आता पॉलिटिकल विच हंटिंग असल्यामुळे म्हणजे एक प्रकारे राजकीय दृष्ट्या प्रेरित हा निर्णय असल्यामुळे सरकारचा या निर्णयावर दबाव असल्यामुळे भारत सरकार सरळ असं म्हणू शकतो की आम्ही एक्स्ट्राडिट करणार नाही, प्रत्यार्पण करणार नाही, कारण हा राजकीय दृष्ट्या प्रेरित अशा प्रकारचा निर्णय. दुसरी गोष्ट, नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्यायाचं तत्व या ठिकाणी वापरलं नाही, कारण इन ऍब्सेन्शिया म्हणजे शेख हसीना त्याचबरोबर त्यांचे तेव्हाचे गृहमंत्री हे जे आहे तिथे उपस्थितच नव्हते, त्यांना संधीच दिली गेली नाही ज्याच्या माध्यमातून ते आपली बाजू त्या ठिकाणी मांडू शकतील. म्हणजे ते लॉ म्हणजे नॅचरल जस्टिसचं प्रिन्सिपल फॉलो केलं नाही, ही सुद्धा गोष्ट भारत त्या ठिकाणी मानेल. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टमध्ये ऑलरेडी शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे आहे एक प्रकारे तिथे पुढाकार घेऊन स्वतःची केस त्या ठिकाणी मांडलेली आहे की सध्याचं मोहम्मद युनूस सरकार हे त्या ठिकाणी मानवी मूल्यांचं जे आहे किंवा मानवी अधिकारांचं जे एक प्रकारे हनन करत आहे, त्या अनुषंगाने सुद्धा केस सुरू आहे. तर हे सगळं एकत्रित पाहता भारतावर नक्कीच एक प्रकारे डिप्लोमॅटिकली दबाव वाढवण्याचा प्रयत्न हे बांगलादेशचं सरकार त्या ठिकाणी करेल. पण आतापर्यंतचा इतिहास पाहता आणि शेख हसीना यांचं भारत बांगलादेश रिलेशनशिप मजबूत करण्यासाठी असलेलं एक प्रकारचं कंट्रीब्युशन पाहता मला वाटत नाही की त्या सहजासहजी भारत जे आहे शेख हसीनांना बांगलादेशच्या हवाली त्या ठिकाणी करेल. अगदी सतीश सर, आणखी एक अपडेट याच्यामध्ये की सध्याची जर आपण बांगलादेशची परिस्थिती बघितली तर एका वर्षाच्या नंतर आताही बांगलादेश तशाच पद्धतीने धगधगताना दिसतंय, कारण आंदोलनं आताही सुरू आहेत, तशाच पद्धतीची जाळपोळ आणि हिंसाचार गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेला आहे. नक्कीच मी तर म्हणेल की जुलै 2024 पेक्षा सुद्धा भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आहे, कारण आज घडीला जे आहे आंदोलनं त्या ठिकाणी सुरू आहे. त्याहून महत्वाचं जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या पॉलिटिकल पार्टीची एक प्रकारे मुस्कतदाबी करण्याचा हा प्रकार आहे. आवामी लीग सारखी महत्वाची पक्ष आणि त्याच्या प्रमुख शेख हसीना यांच्या विरुद्ध अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी देणं, त्यांच्या कार्यकर्त्यांवर जे आहे दबाव त्या ठिकाणी निर्माण करणं. BNP ही जी दुसरी पार्टी आहे त्या पार्टीचं सुद्धा जो आहे एक प्रकारे या सगळ्या परिस्थितीला ते जे आहेत बारकाईने त्या ठिकाणी पाहत आहेत आणि इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचं प्राबल्य असणारं अशा प्रकारची ती NCP पार्टी तिथे उदयाला त्या ठिकाणी येते. मुळात ओव्हरऑल परिस्थिती पाहिली तर राजकीय अस्थिरता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असणार आहे. जसं मी म्हटलं की इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा पगडा त्या ठिकाणी वाढतच जातोय. आर्थिकदृष्ट्या जे आहे तिथल्या जनतेचे बुरे हाल त्या ठिकाणी आहेत. व्हायलन्स, हिंसाचार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय. या सगळ्या गोष्टीला एकत्रित जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर एक वर्षानंतर सुद्धा म्हणजे त्यांचा पाय जो आहे बांगलादेशचा पाय आणखी खोलात जातोय आणि हे काय कमी होतं. आता ते पाकिस्तानच्या आणि चायनाच्या नादी लागून जर पुढची त्यांची रणनीती डिसाईड करणार असतील, विदेश नीती डिसाईड करणार असतील तर आणखी जे आहे बांगलादेशचे बुरे हाल होतील. अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसतेय. बरं सतीश सर, ज्या पद्धतीने गेल्या वर्षीचा हा हिंसाचार उफाळला त्याच्यानंतर शेख हसीना त्यांना देश सोडावा लागण्याची वेळ आली, सध्याचं मोहम्मद युनूस यांचं सरकार आहे आणि असं असताना देखील जर अशीच परिस्थिती असेल तर मग त्याच्या मागची रणनीती काय असू शकते? म्हणजे आपला देश अशा पद्धतीने धगधगता कशासाठी ठेवला जातोय हे सरकार देखील उलथवून टाकलं जाऊ शकतं का? मुळात आपण जर पाहिलं तर 1971ला ज्यावेळेस बांगलादेश स्वतंत्र झाला आपल्याला माहिती आहे की भारताची महत्वाची भूमिका होती. शेख मुजीबुर रहमान त्याचबरोबर त्यांचा आवामी लीग पक्ष सेक्युलर बांगलादेशकडे जे आहे त्यांचा विशेष भरणा त्या ठिकाणी होता. पण शेख हसीना ज्यावेळेस पाय उतार झाल्या आणि मागच्या 1 वर्षाचा ऑलमोस्ट 1.5 वर्षाचा आपण जर इतिहास पाहिला तर बांगलादेशमध्ये काय होतंय, सेक्युलर क्रिडेन्शियल जे आहेत म्हणजे थोडक्यात धर्मनिरपेक्ष बांगलादेश जो आहे तो साईडलाईन होतोय. तिथल्या अल्पसंख्याकांवर मुख्यतः हिंदूंवर जे आहे त्या ठिकाणी अन्याय मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय आणि ओव्हरऑल जर सगळी आपण परिस्थिती पाहिली तर तिथे जो आहे अशा प्रकारची अस्थिरता आणि हिंसाचार राहणारच आहे. बरोबर. खूप धन्यवाद सर, अशा पद्धतीचं विश्लेषण केलं यासाठी. आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे देखील आपल्याला माहिती देत होते. सोमेश, तुमचे देखील आभार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.